ये हा या इथला फोटो घेऊ आपण। आज जागतिक फिजिओथेरपी दिन आहे आणि या निमित्तानं मी सर्व फिजिओथेरपिस्टना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं समाजासाठी फार मोठं योगदान आहे। आज मेडिकल क्षेत्रामध्ये अनेक आजार होतात, ज्यामध्ये फ्रॅक्चर असेल, त्याचबरोबर नी रिप्लेसमेंट सारखे ऑपरेशन असतील, पॅरालिसिस असेल, अशा विविध आजारामध्ये फिजिओथेरपीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। जे कुठल्याही औषधांनी आजार बरे होऊ शकत नाहीत, असे अनेक आजार पूर्ण बरं होण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत आवश्यक आहे। मी पाहिलं की माझ्या आईचं ज्यावेळेला नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं, त्यावेळेस नी रिप्लेसमेंट केल्यानंतर खरं यश जर कशाने येत असेल तर ते फिजिओथेरपीने येतं। आणि डॉक्टर जयद सरांनी आमच्या आईच्या जे काही व्यायाम घेतले, जी काही फिजिओथेरपी केली, त्यातनं माझी आई जी रांगत होती, ऑपरेशन झाल्यानंतर ती चालायला सुरू केली आणि आज 8 वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन करून ती अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये चालू शकते। मला वाटतं की याचबरोबर नी रिप्लेसमेंटमध्ये जसं यश हे फिजिओथेरपीवर अवलंबून आहे, तसंच फ्रॅक्चर ज्यावेळेला होतं त्याच्यानंतर जे काही ट्रीटमेंट केलं जातं, जे प्लास्टर केलं जातं आणि त्यातनं प्लास्टरमधनं हात वगैरे बाहेर काढला जातो, पाय बाहेर काढला जातो, त्यानंतरचा व्यायाम हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। पॅरालिसिसच्या पेशंटमध्येही मी पाहिलेलं आहे की औषध, इंजेक्शन्स निश्चित महत्त्वाचे आहेत, पण त्याहून पूर्ववत होण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणून या फिजिओथेरपीचा वापर आज सर्वदूर करण्याची गरज आहे। जी असाधारण असे आजार आहेत, या आजाराबद्दल सुद्धा दुरुस्त करण्याची किमया या फिजिओथेरपीमध्ये आहे। परत एकदा सर्व फिजिओथेरपिस्टना त्यांच्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा।